जय हरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नैसर्गिक त्रास तर आहेच, कारण ते निसर्गाला चॅलेंज नाही, त्याला कोणी काही करू शकत नाही. मात्र जी शेतकऱ्यांनी स्वतःसाठी व्यवस्था निर्माण केलेली आहे, या व्यवस्थेचा सुद्धा आता शेतकऱ्यांना त्रास व्हायला आहे. पीक विम्याचा त्रास, पीक विमा लवकर मिळत नाही. त्याच्यानंतर कर्जमाफीचं आश्वासन दिलं, निवडणुकीच्या अगोदर यांना शेतकरी दिसतात, शेतकऱ्यासाठी आश्वासनं द्यायचे, 7-12 कोरा करू, आणि निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांचा विसर पडतो. कारण शेतकऱ्याकडून यायला काय भेटणार आहे? आता पीक विमा मिळत नाही, महाडीबीटीचं अनुदान लवकर मिळत नाही, कर्जमाफीचा गोंधळ चाललेला आहे. आणि या सगळ्या गोंधळामध्ये एवढा त्रास शेतकऱ्याने सहन करायचा, आणि त्याच्यात पुन्हा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणालेत पहा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. अहो गुलाबराव, काय काय सहन करायचं शेतकऱ्यानं? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही ते सहन करायलेत, शेतकऱ्याच्या खताचे भाव वाढलेत ते सहन करलेत, शेतकऱ्यांच्या बियाण्याचे भाव वाढलेत ते सहन करायलेत. त्याच्यानंतर तुमच्याकडून ज्या गोष्टी मिळायला पाहिजे त्याचेही मरणाचे त्रास आहेत. पीक विम्याचा त्रास आहे, ती योजना असून नसल्यासारखी आहे, त्याच्यातून काही भेटणं. महाडीबीटीचं अनुदान शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जाते, नुसती नावालाच, ती लवकर भेटणं. नमो शेतकरी योजना चालू केली आहे, तिचे 2,000 रुपये लवकर भेटणं, त्याचे 2 हप्ते रखडलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्याच्यानंतर त्याची तारीख दिली, त्याच्यानंतर याद्याचा घोळ, त्याच्यानंतर याद्या लागल्या, त्याच्यात कर्जमाफीच्या फरकाचा घोळ, आधार प्रमाणीकरण करायचं कोणी, सगळा त्रास काय शेतकऱ्यानं भोगायचा का? आणि ज्यावेळेस तुमच्या निवडणुका असतात त्यावेळेस तुम्हाला शेतकरी लागतात, शेतकऱ्यासाठी असं करू, शेतकऱ्यासाठी तसं करू, शेतकऱ्याच्या दारात हे आणून देऊ, दारात ते आणून देऊ, इथरोक तयारी. आणि निवडणुका संपल्या की शेतकरी संपला, असा कौरक कार्यक्रम चालणार हो गुलाबराव. शेतकऱ्याच्या जीवावर निवडून येता आणि निवडून आल्याच्या नंतर तुम्हालाच शेतकऱ्याचा विसर पडतो. आता ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्याला कमी त्रास नाही, किती गोष्टीचा त्रास भोगता तुम्ही, कौरक सहन करायचं, कौरक. त्याच्यामुळे ही जी काही कर्जमाफी योजना आहे का, ही व्यवस्थित नीट राबवण्यासाठी जे काही शेतकरी संघटना असतील किंवा कोणीही शेतकऱ्यासाठी आंदोलन करू, त्यांच्या पाठीमागं उभं राहा. कारण आता या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडत चालला, हेच यांच्या मंत्र्यांच्या तोंडून आता दिसायले. यायला त्या स्मार्ट मीटरचं बिल आलं ते कळालं, शेतकऱ्याचे पैसे भेटणं ते कळणं. त्याच्यामुळं आता याचा कुठंतरी शेतकऱ्याला विचार करावा लागेल. जय जवान जय किसान.